नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। पंचायत समिती गंगाखेड येथे भ्रष्टाचाराने गाठला कळस। पंचायत समिती गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी BDO साहेबांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातील जनता येत असते, परंतु BDO साहेबांनी नेहमीच विविध कारणे दाखवून गैरहजर असतात। तसेच पंचायत समिती गंगाखेड हे भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे। विविध कामांच्या मंजुरीसाठी लाच दिल्याशिवाय भ्रष्टाचार दिल्याशिवाय काम होत नाही, अशी नागरिकांची दस्तूरखुर्द परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर यांना सांगितले होते। तेव्हा पालकमंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर यांनी भर जनता दरबारात BDOची कान उघाडणी केली होती, परंतु याचा BDO साहेबांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही। तर आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी डोंगरपिंपळा येथील नागरिक BDO साहेबास भेटण्यासाठी गंगाखेड येथे आले असता BDO साहेबांची भेट झाली नाही। तेव्हा नागरिकांनी पत्रकार हनुमंत मुंडे सर पिंपळदरेकर यांना आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर पाहूया चला नागरिकांच्या प्रतिक्रिया। पंचायत समिती कार्यालय गंगाखेड येथे प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे सर पिंपळदरेकर यांनी। तर चला पाहूया नागरिकांच्या प्रतिक्रिया। ड्युटी चालू आहे म्हणे का? ड्युटी चालू आहे म्हणे हा पुणे ऑफिसमध्ये इकडे ड्युटी चालू आहे। या इकडे चल। विस्तार अधिकारी सर सगळे काय भेट एवढी व्हायचं रूमचा घ्या। नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। पैसे खाचा विभाग ह्यात पैसे खाल्ले जाते घरकुलाचे। इथे कॅम्प्युटर काय करायचे? आता आपण BDO साहेबाच्या ऑफिसला आलो। या ठिकाणी कोणी कर्मचारी नाही, BDO हजर नाहीत। पंचायत समितीमध्ये मूर्ती शेंडा खालच्या खात्यापासून आवाजापासून ते BDOच्या कॅबिनपर्यंत एकही माणूस हजर नाही। संप यांचा आहे तर कशाचा आहे त्यांनी कळवावं। आणि घरकुलच्या ज्या पैशामध्ये जे घपला करण्यात येत आहे, पालकमंत्र्यांचा जनता दरबार झाला होता, त्याच्यामध्ये उत्तर दिलं गेलं होतं की आम्ही लागीन BDOची कुणाकडे असते? BDOची लागीन कुणाकडे असते? मला एवढं उत्तर द्या। पैसे तू सांभाळले BDO तो सर BDO बोलतो या माणसाने याला पैसे काढले माझ्याकडे काय कुठं एक मिनिट भैया, ओके थांबा सर, थांबू द्या। यांचं काय आहे? ऐकून घ्या सर। नाही तर बंद नाही होणार, बंद नाही झाला पाहिजे, बंद होणार नाही। चला, BDO संपवर आहे पण लेटर आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे लेटर आहे का? BDO संपवर आहे ते मला उत्तर द्या। मला काय घेतलं नाही भैया कोणा गावचा तुला माझ्या गावाशी काही संबंध आहे? मला बोलते ना तुम्हाला बोला, तुम्हाला बोला हक्क आहे मला। तुम्ही पत्रकार आहोत, तुम्हाला बोला हक्क आहे। मी अर्ज टाकला होता, अर्जाचा फोटो तुम्हाला देतो पत्रकार साहेब। त्या अर्जाचं मला उत्तर पाहिजे। दोन अडीच महिने झाले। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एकच आहे, 2-3 महिन्यापूर्वीचे फोटो अपलोड झाले इंजिनियरच्या हातानं, त्याचे पैसे आजपर्यंत का सुटले नाही? हे एक म्हणणं घरकुलचं। दुसरा विषय, घरकुलचे पैसे सोडताना तुम्हाला पैसे का लागतील? लोकांना का घरकुलाचे पैसे द्यायचे? कोणी मागितले तुम्हाला पैसे? आम्हाला इंजिनियरला मागितले, BDOला मागितले, त्याच्या हाताखाली 2 ऑपरेटर अभिजित सोमवंशी बळी काशील मागले
अच्छा आम्ही किती काय पैसे करायचे आम्हाला? तुम्हाला एकूण किती पैसे मागितले घरकुल फायनान्स पुन्हा कोण चल. आणि पूर्ण जर झालं तर 10,000 रुपये टोटल द्यायचे. का द्यायचे? नाही तुमचं म्हणणं लोकशाही पालकमंत्र्यासमोर आम्ही हे मुद्दा मांडला होता. कुठे माहिती काय विमान त्यांचे पैसे आजपर्यंत का सोडले नाही याचं उत्तर व्हिडिओने द्यावं आम्हाला. बरं तुम्हाला पैसे कोण मागते आम्हाला पैसे व्हिडिओचे जे हाताखाली 2 ऑपरेटर आहेत ते मागते. त्यांच्या हाताखाली तालुक्याला पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास 100 गाव आहेत. त्याच्यात फक्त 2च इंजिनियर आहेत. ते येऊन गावाची चौकशी करतात आणि पैसे सोडतात. पैसे हे व्हिडिओच्या लॉगिन शिवाय जात नाही, DSC शिवाय जात नाही. ते 10,000 20,000 मागतात घरानुसार. ज्याचं बांधलेलं घर आहे त्याला 10,000 मागतात. त्याचं निव्वळ कुणाचं घर आहे त्याला फक्त 5,000 रुपये 20,000 रुपये 10,000 रुपये अशी मागणी करतात. बरं. का मागणी करतात? बरं अशी परिस्थिती तुमच्या गावात आहे ही अशी परिस्थिती आमच्या गावात 5 महिने झालं चालू आहे. तुमचं नाव काय आमचं नाव संदीप तुकाराम फड आहे. आणि तुमचं पद काय आमची आई सुमन तुकाराम फड ही सरपंच आहे. अच्छा आमच्या लॉगिन वरून आजपर्यंत आमच्या सही खाली जर 1 रुपया कोणाच्या गावात गेला असेल तर आमच्यावर 100% तक्रार दाखल करावे, माझ्यावर किंवा माझ्या आईवर. पण जे गेले पैसे ते कोण्या पद्धतीने कोण्या ह्याच्या खाली अंडर खाली गेले, कोणाच्या सही खाली हे आम्हाला कळावं. याचा मी अर्ज पद्धतशीर टाकला आहे. तो शेवटी तुमच्याकडे देऊ शकतो मी. त्याचं मला उत्तर भेटावं. ओके, मी या उत्तरासाठी आज पंचायत समितीमध्ये येऊन विषय मांडला आहे. पण कोणीच हजर नाही. पालकमंत्र्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवणाऱ्या व्हिडिओवर आता पालकमंत्री व तालुक्याचे आमदार काय ॲक्शन घेतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात.